तुम्ही जर ड्रीप केली असेल आणि तुम्हाला नेमकं पाणी किती पडतंय हे जर समजत नसेल तर तुम्ही ड्रीप करून काहीही फायदा नाही. तर या ठिकाणी बघू शकता, आता आंब्याची लागवड या ठिकाणी केली आणि जवळपास 14 बाय 8 वर आंब्याची लागवड आहे. आणि आता या ठिकाणी आपण ड्रिपर मारायचं 8 लिटरचं पर हावर. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर आपण आता ड्रिप इरिगेशन जर केली, ड्रिपर पण लावून घेतल्यात, फिल्ट्रेशन सिस्टीम अशा पद्धतीने लावली. परत आपण काय केलंय, या ठिकाणी आपल्याला बघायचं काय, तर ऍक्च्युली आपल्या ड्रिप इरिगेशनला नेमकं पाणी किती पडतंय. तर आपणच आता ह्याचा सगळं टोटल जी काही लेआउट आहे ते आपण काढली होती आणि प्लॅन पण आपणच काढला होता. तर डायरेक्टली आता आपण बघतोय की प्रेशर किती. सगळ्या शेतकरी बांधवांकडे मी तर म्हणतो अशा पद्धतीचा जो काही प्रेशर गेज आहे तो सगळ्यांकडे पाहिजे आहे. आता या ठिकाणी आपण प्रेशर गेज घेतलाय आणि आपण त्याच काउंटिंग बघतोय. आपल्याला एक मॅक्झिमम फ्लो रेट ह्याचा म्हणलं तर आपल्याला 1 kg पर्यंत पाहिजे असते. तर 0.7, 0.8, 0.9 पर्यंत असलं तरी चालतं. पण मॅक्झिमम जर 1 kg असलं तर तुमची ड्रिप इरिगेशन सिस्टम आहे ती प्रॉपर एकदम ॲक्युरेटली चालते. आता अशा पद्धतीने आपण जे काय प्रेशर आहे तो तिथे व्यवस्थित सेट केलाय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी बघतोय. तुम्ही आता बघू शकता बरोबर 1 kg प्रेशर या ठिकाणी दाखवतोय. म्हणजे आपली टोटल जी ड्रिप इरिगेशन सिस्टीम आहे, आता या ठिकाणी बघू शकता, तर या ठिकाणी सेम पाणी ह्या ड्रिपरला जेवढं पडतंय तेवढं सेम पाणी ह्या ड्रिपरला पण पडतंय. आणि आता आपण किती केला ह्याचा, की 1 kg ला आपण प्रेशर ह्याचा सेट केलाय. तर हा फायदा ह्याचा राहतो. आता नेमकं 1 kg हिथं प्रेशर सेट केल्यामुळे नेमकं होतंय तरी काय, ह्याचा फायदा काय होतो, 1 kg प्रेशर ह्याला भेटल्यामुळे जी काय पाण्यामध्ये क्षारचं प्रमाण असतं किंवा बारीक फिल्ट्रेशन सिस्टीम मधून सुद्धा काय बारीक एकदम मॉलिक्युल्स आलेले असतात, ते पाण्याच्या प्रेशर मधून आपल्या ड्रिप इरिगेशन सिस्टीम मधून बाहेर पडतात. त्यामुळं आपली लवकर ड्रीप चॉकअप होत नाही. तुम्ही जर नवीन ड्रीप करत असाल तर अशा काही गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार आपण ड्रीप करणं हेही खूप गरजेचं असतं.